आदर्श महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका होताना महानगरपालिकांच्या निवडणुका होणार अशा बिगुल वाजत होतं आणि आता महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणशिंग फुंकलं गेलेला आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. आता ह्या महानगरपालिकांच्या निवडणुका एक मिनी विधानसभा निवडणूक असंच म्हणून पाहिलं जात आहे. त्या अनुषंगाने या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात चर्चेचा चेहरा असू शकतो तो म्हणजे राज ठाकरेंचा. कारण की आत्ता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये केवळ ज्याच्या वक्तृत्वाने विरोधकांचा बुरुज म्हणजे विरोधकांचा किल्ला जो कोणी भेदवू शकतो तो एकमेव आता सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षात असलेला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. आणि तेच ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की राज ठाकरे एखादं वक्तव्य करतात ते पूर्ण अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतं, त्याच्यावरती चर्चा घडतात. राज ठाकरेंनी जर ठरवलं एखादं नॅरेटिव्ह सेट करायचं, राज ठाकरेंनी ठरवलं की एखादा मुद्दा, मग तो कोणताही असू दे, एखादा भ्रष्टाचाराचा मुद्दा असू दे, राज ठाकरे आता कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी युती झालेली आहे, मग ती युती शिवसेना शिंदे गटाबरोबरची असू दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांबरोबरची असू दे, मग राज ठाकरे कसे घाव ते घालतात त्यांच्यावरती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या सगळ्या महानगरपालिका भलेही सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात असेल, परंतु सगळ्यात जास्त न्यूज आणि सभांचा जो कारभार असणार आहे तो पूर्णतः राज ठाकरे यांच्या हातात असणार आहे. कारण की आपल्याला वाटत असेल राज ठाकरेंची ताकद नाही आहे, राज ठाकरेंकडे मोठे कार्यकर्ते नसले तरी राज ठाकरेंचं वक्तृत्व हे राज ठाकरेंनाच तारून नेणारं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि येणाऱ्या महानगरपालिकांबद्दल च्या अपडेटबद्दल आपल्याशी कनेक्ट राहायला विसरू नका. धन्यवाद.